खासदार संजय राऊत यांनी मनसे शिवसेना युतीबाबत आता मोठं वक्तव्य केलंय। मनसे सोबत नातं जोडायला ठाकरेंनी सकारात्मक भूमिका असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। मनसे सोबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, मी ठाकरेंची भूमिका असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणतात। मराठी माणसासाठी एकत्र येणं ही बाळासाहेबांना मानवंदना ठरेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। पडदा कधी उघडायचा हे दोन्ही ठाकरे ठरवतील असंही संजय राऊत म्हणतात। आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली, ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील, तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये। तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल। पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत। पद्मेश, खरं तर हे मोठं वक्तव्य म्हणावं लागेल संजय राऊत यांचं मनसे शिवसेना युतीबाबतचं। मनसेसोबत नातं जोडायला ठाकरे यांची सकारात्मक भूमिका असल्याचं आता संजय राऊत म्हणतात। गौरी, आपण जर पाहिलं तर जेव्हा पहिल्यांदा मुलाखत आली होती राज ठाकरेंची, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं त्यापासूनच संपूर्ण जो ठाकरे गट असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, त्यातील प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा नेता असेल, ते मनसेच्या ज्या सोबतच्या ज्या युतीसाठी सकारात्मकच आहेत। सुरुवातीपासून आपण अनिल परबांचं वक्तव्य पाहिलं, संजय राऊत तर डेली ते वक्तव्य करतात। आज त्यांनी खूप महत्वाचं असं वक्तव्य केलं की आम्ही अनेक देखील उद्धव ठाकरेसोबत आमच्या बैठका झाल्या, उद्धव ठाकरे देखील या युतीसाठी कुठेतरी तयार असल्याचं बोललं जातंय। मनसेचे काय भूमिका असेल ते देखील त्यांनी जाणून घेण्यासाठी त्यांनी कुठेतरी आपण बघू शकतो नेत्यांसोबत बैठक देखील घेतलेली आहे। संजय राऊत असतील, स्वतः अनिल परब असतील, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बोलले देखील आहे। आता आपण जर एक मुद्दा बघितला तर आता मनसेसोबत युती कशी करणार या संदर्भात आता ते पडद्याआड काहीतरी भूमिका घेतायत असं स्वतः संजय राऊत देखील सांगतायत। आपण जर बघितलं महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये या दोघांच्या युती कुठेतरी महायुतीला डोकेदुखी ठरणार आहे, कारण दोघांचा जो बेस आहे तो मराठी माणूस असल्यामुळे, मराठी माणसाचं जे मत आहे ते एकाच ठिकाणी असल्यामुळे कुठे महायुतीला ही डोकेदुखी असणार आहे। आपण जर पाहिलं या दोघांच्या युती संदर्भात कुठेतरी शिवसेना ही सकारात्मक भूमिका आहे, शिवसेनेची सकारात्मक भूमिका आहे, त्यामुळे भविष्यात युती होईल का हे खूप महत्वाचं असणार आहे। नक्कीच नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।